नवदा जय भीम मी आहे विकास कडले आपण पाहतोय थेट लॉर्ड बुद्धा टीव्ही आणि आज आपण पाहतोय की रायगड जिल्ह्यामध्ये महाड या ठिकाणी आहोत आणि महाडमध्ये आपण पाहतोय 1927 20 मार्च होय चौदार तळ्याचा सत्याग्रह. हा सत्याग्रह ही जागा ही साक्ष आहे. हा सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नव्हता तर हा सत्याग्रह होता आम्ही माणसं आहोत हे दाखवून देण्याचा. आणि बाबासाहेब त्यावेळेस म्हणाले होते की हा संघर्ष आम्ही जो करतोय हा पाण्यासाठी नसून हा निवळ आम्ही माणूस आहोत हे दाखवण्यासाठी करतोय. आणि तदनंतर ह्या तळ्याला हजारो लोकांनी पाणी चाकलं आणि पाणी चाकून दाखवून दिलं की समता मिळत नसते तिला मिळवावी लागते. आणि तोच संघर्ष आज आपण पाहतो की 100 वर्ष झाले तरी आजचा दिवस समता दिन आणि सामाजिक सबलीकरण दिन म्हणून मनवला जातो. आणि लाखो भीमानुयायी आपण पाहतोय की ह्या बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी ह्या चौदार तळ्याला पाहण्यासाठी हजारो अनुयायी या ठिकाणी सलामी देण्यासाठी या ठिकाणी येतात. बाबासाहेबांना सलामी देऊन ही साक्ष ही समानतेची साक्ष ही समतेची साक्ष आणि सामाजिक सबलीकरणाची साक्ष हे देतात. आपण पाहतोय की हे सगळं करत असताना आज 100 वर्ष उलटले. खरंच सामाजिक समता आजही प्रस्थापित आहे का जाणून घेणार आहोत. अनेक भीमानुयांशी आपण संवाद साधणार आहोत. थेट त्यांच्याशी संवाद साधत असताना आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. त्यांच्या मनामध्ये काय आहे आणि आज या ठिकाणी आल्यानंतर काय नक्की त्यांच्या मनामध्ये आहे कोणत्या भावना त्यांच्या मनामध्ये आहेत ह्या जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण इथं पाहतोय की हा जो महाडचा पूर्ण परिसर आहे हा चौदार तळ्याचा पूर्ण परिसर आहे हा पूर्ण भीमानुयायांनी लगबग भरलेला आहे. 100 वर्षानंतरही या ठिकाणी भीमानुयायी भेट देतात आणि या समतेची साक्ष या ठिकाणी उजागर करतात. आपण पाहतो की या ठिकाणी रांगेमध्ये काही लोक आहेत. दादा जय भीम. जय भीम. कुठून आलात? पुण्यावरून. काय नाव आपलं? शशिकांत कांबळे. अच्छा काय वाटतं या ठिकाणी आल्यावर? बरं वाटतं आहे. काय नक्की काय झालं होतं या ठिकाणी? या ठिकाणी चौदार तळ्याचं पाणी पिण्यासाठी इथं लोक आली होती. अच्छा काय ज्यावेळेस चौदार पाणी पिण्यासाठी या ठिकाणी आले त्यावेळेस बाबासाहेबांनी काहीतरी संदेश दिला होता. काय संदेश आहे तुम्हाला माहिती आहे तो? बाबासाहेबांनी या ठिकाणी सांगितलं होतं की आम्ही माणूस आहोत हे दाखवण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत नुसतं पाणी पिण्यासाठी आलेलो नाही. असेच भीमानुयायी जे आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. हा संवाद साधत असताना आपण पाहतोय की ह्या ज्या रांगा आहेत ह्या भीमानुयांनी बाबासाहेबांना सलामी देण्यासाठी या ठिकाणी ह्या रांगा लावल्या. त्याने आपण जर पाहिलं तर अनेक महिला देखील आपल्याला या ठिकाणी रांगेत उन्हात उभे राहिलेले दिसतात. ताई जय भीम. जय भीम. काय नाव आपलं? मी स्वाती संतोष जाधव. अच्छा खेडवरून. काय वाटतं तुम्ही या ठिकाणी आज आहात हे ऐतिहासिक भूमी म्हटलं जातं काय या ठिकाणी आजच्या भावना आहेत? डॉक्टर बाबासाहेबांनी जे पाण्यासाठी सत्याग्रह केला तो आज पाण्यासाठी संघर्ष आम्हाला करावा लागला नाही कारण त्यावेळेस बाबासाहेबांनी संघर्ष केला म्हणून आम्हाला जी दिवस चांगले बघायला मिळत आहोत आणि तो सत्याग्रहाला आम्ही आज भेट देण्यासाठी आलो आहोत. ह्या सत्याग्रहाला भेट देताना आपण पाहतो की सामाजिक सबलीकरणाचा दिवस म्हणून आज मनवला जातो समता दिन म्हणून मनवला जातो. खरंच तुमच्या मताने किंवा तुम्ही पाहत असलेल्या आजच्या युगामध्ये आणि बाबासाहेबांनी हा सत्याग्रह केल्यानंतर 100 वर्षानंतरही समता सगळीकडे दिसते का? तसं पाहिलं तर असं पाहता येत नाही तशी आजही पाहतो आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या निदर्शनातून अजूनही लोकांना संघर्ष करावा लागत आहे. जातीयता अजून कुठेतरी गुरफटलेली आहे असं दिसण्यात येते. म्हणजे आपण पाहतो की आजही अनेक ठिकाणी पाण्यासाठी भांडणं होतात ते पाणवट्यावर पाणी दिलं जात नाही. अस्पृश्यता अजूनही पाळली जाते. म्हणजे 100 वर्षानंतर ही समता आज काही ठिकाणी दिसते काही ठिकाणी दिसत नाही. बाबासाहेबांनी हा जो संघर्ष केला हा जो सबलीकरणाचं हे केला काय वाटतं की अनेक महिला ज्या आहेत त्या हा समता दिवस जो आहे तो समता दिवस फक्त या ठिकाणी येऊन पाण्याला स्पर्श करणे असा मनवतात तो त्यांनी कसा मनवला पाहिजे? समता दिवस म्हणण्यापेक्षा समता दिवस हा स्वतंत्र असावा आणि स्वतंत्र दिन म्हणून आम्ही आज पाण्यासाठी आम्हाला जो संघर्ष करावा लागला होता बाबासाहेबांचा आम्हाला न करता आम्हाला चांगल्या प्रतीने दिवस दिसतात आहोत आणि म्हणून आम्ही ह्या चौदार तळ्यावरती येत आहोत. पाहतोय आपण अनेक भीमानुयायी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. आणि संवाद साधत असताना आपण बघतोय की हे ज्या रांगा आहेत आमचे कॅमेरामॅन जे आहेत की ह्या ज्या रांगा आहेत की आपण पाहतोय की हा जो पूल आहे हा अरुंद पूल असून सुद्धा बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी काळजी घेत हा रांगा लावून या ठिकाणी बाबासाहेबांना सलामी दिली जाते. कोणी
मेणबत्तीने दीप प्रज्वलन करते. या ठिकाणी आपण पाहतोय की अनेक लोक ताई काय नाव तुमचं? विशाखा वैभव जाधव, अच्छा, कुठून आलात? खेडमधून. खेड काय वाटतं या ठिकाणी आल्यानंतर आज? ह्या ठिकाणी आल्यानंतर खूप असा आनंद होतो की आपल्या माणसांना पाण्याची म्हणजे उपलब्धता नव्हती, पण बाबासाहेबांनी त्यांना पाण्याचे म्हणजे असं हे करून दिलं आपल्याला उपलब्ध इथं, म्हणजे सत्याग्रह केला त्यांनी आणि पाण्यासाठी आपल्याला हा जीवन एक आहे म्हणून बाबासाहेबांनी सत्याग्रह करून आपल्याला पाणी मिळालं. आणि जी गुरं जे जनावरं पाणी पित होते ते पाणी आपल्याला मिळत नव्हतं आणि ते बाबासाहेबांनी आपल्याला मिळवून दिल्यामुळं खूप असा आनंद होतो की ह्या सत्याग्रहाला आल्यानंतर आपल्याला असा म्हणजे खूप आनंद होऊन जातो बाबासाहेबांसाठी. अच्छा, काय सांगाल की आपण म्हणतो की पाण्यासाठी संघर्ष केला आहे, पण बाबासाहेब त्यावेळेस म्हणतात की हा संघर्ष जो आहे, आज जो सत्याग्रह हा निव्वळ फक्त आणि फक्त पाण्यासाठी नसून हा आम्ही माणसं आहोत हे दाखवण्यासाठी आहोत. मग खरंच आज माणुसकी सगळीकडे पाहायला मिळते का? होय, सगळीकडे असे म्हणजे बाबासाहेबांनी जे पेरलं आहे फुलं ती बाबासाहेबांची अशी उगवली आहेत आणि सगळीकडे म्हणजे भरपूर अशी माणसं दिसत आहेत. म्हणजे माणसाची माणुसकी ही बाबासाहेबांनी आपल्याला घडवून दिलेली आहे आणि ती माणुसकी आपल्याला ह्याच्यातून दिसत आहे. आपण पाहतोय की अनेक भीमांशी जेव्हा आपण संवाद साधतोय तेव्हा संवाद साधत असताना आपण पाहिलं की अनेकांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला पाहायला मिळत. अनेक ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी आपण पाहिलं की सगळे जे भीमान्वी आहेत हे दर्शनासाठी या ठिकाणी येतात. काही महार बटालियनचे सैनिक देखील आहेत, त्यांनी सलामी देखील सकाळी दिली. आपल्यासोबत आहेत. दादा जय भीम. जय भीम. काय नाव आपलं? माझं नाव साहेबराव माने दुगी. काय सांगाल आज तुम्ही हे जो आपलं महार बटालियनच्या ड्रेस कोडमध्ये तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, काय भावना आहेत आज? काय तुमचा कार्यक्रम होता दिवसभर आज? आमचा आज मानवंदनाचा कार्यक्रम होता. अच्छा, आज आम्ही मानवंदन झाली आता दुसरीकडे निघालो मानवंदना द्यायला आम्ही. अच्छा. हां, आम्ही काय वाटतंय ज्यावेळेस आज तुम्ही महाड या ठिकाणी मानवंदना देताना काय भावना आहेत मनात आज? अहो काय माहून आता काय सांगायचे, ज्यांनी आम्हाला घाणीतलं वर काढलं त्यांना आम्ही सॅल्यूट करतो. 20 मार्च 1927 14 तळ्याचा संघर्ष. अनेक लोक आपण पाहतोय. माय जय भीम. जय भीम. कुठून आला? आम्ही आलो वाशिम. वाशिम. हो, काय वाटतं या ठिकाणी आल्यावर? या ठिकाणी लय आनंद वाटते. अच्छा, हो, काय झालं होतं या ठिकाणी तुम्ही आलात या ठिकाणी? या ठिकाणी बाबासाहेबांना मारलं होतं, सत्याग्रह केलं बाबासाहेबांना पाण्यासाठी. पाणी भेटत नव्हतं पियासाठी. हो, पाण्यासाठी हा सत्याग्रह केला, पण बाबासाहेब त्यावेळेस म्हणतात की हा सत्याग्रह पाण्यासाठी नसून आम्ही माणूस आहोत हे दाखवण्यासाठी आहोत. मग काय सांगाल आत्ताच्या जगामध्ये काही ठिकाणी आपण जेव्हा जातो अस्पृश्यता संपली आहे का? समानता सगळीकडे आहे का? समानता सगळीकडे नाही ना, लोक घेऊन राहिले. असं आहे. वागत नाहीत ना. अच्छा, काय नाव आहे तुमचं? सरस्वताबाई मोरे. अच्छा, काय कशामुळे तुम्हाला असं वाटतं की ते सगळीकडे बाबासाहेबांचं ऐकत नाहीत लोक? ऐकतच नाहीत ना, आपल्याला दिसतंय ना. बाबासाहेबाचं म्हणजे लोकांना वाटतं बाबासाहेबाचं नसलंच पाहिजे, आमचंच असलं पाहिजे. त्याचं कसं काय होणार? आमचं पाहिजेच नाही का काही बाबासाहेबाचं? बनतात आपलं बनतंय का काही? हा, हॅलो, तुम्ही कुठून आलात तुम्ही? अकोल्यातून आलो आम्ही. आपण पाहतोय की अनेक लोकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना आहेत. आजही अस्पृश्यता काही ठिकाणी पाहायला मिळते, हे सांगितलं जातं, हे बोललं जातं आहे. 100 वर्षानंतर देखील आपण पाहतोय आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की उन्हाचे देखील ताप आपण पाहतोय. की दादा जय भीम. काय नाव आपलं? शिवाजी गायकवाड, कुठून आलात? जामखेड. जामखेड. काय वाटतंय आज तुम्ही या ठिकाणी आलात? आम्हाला काही नवीन ऊर्जा भेटते. अच्छा, काय झालं होतं नेमकं या ठिकाणी तुम्हाला मिळतं? बाबासाहेबांनी पहिला सत्याग्रह केला पाण्यासाठी. अच्छा, त्या सत्याग्रहातून काय शिकलो आपण? काय आपल्याला शिकायला मिळालं? आणि आजची पिढी ते इथं आपण पाहतोय की या ठिकाणी भोल्या मोठ्या रांगेने दर्शन घेत आहे. काय नक्की संदेश मिळतो? बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी येतात लोक, पण ते इथून संदेश घेऊन जातात. आम्ही क्रांतीचे बीज पेरलेलं आहे. ते बीज क्रांतीचं बीज पेरल्यामुळं इथनंच स्फूर्ती भेटती. बाबासाहेबांनी पहिलं इथं सत्याग्रहाला सुरुवात केली. बाबासाहेबांनी आपण पाहतोय की बाबासाहेबांनी या ठिकाणी सत्याग्रहाला सुरुवात केली. अनेक गोष्टी आहेत या ठिकाणी. ह्याच महाडच्या भूमीमध्ये बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीचं दहन देखील केलं होतं. म्हणजे ह्या भूमीला 2 ऐतिहासिक घटना लाभलेल्या आहेत. आणि आपण पाहतोय की आज चौदार तळ्याचा सत्याग्रह आणि ह्या ठिकाणी सर्व आपले भीमानुयायी जे आहेत हे या ठिकाणी वंदन करण्यासाठी, बाबासाहेबांना सलामी देण्यासाठी येतात. बाबा जय भीम. जय भीम. काय नाव आपलं?
माझं नाव देवराम गायकवाड, अच्छा, कुठून आलात? पुण्यावरून आलो. पुण्यावरून. काय वाटतं या ठिकाणी तुम्ही आलात, नक्की काय झालं होतं या ठिकाणी? आज चौदार ताळेचा सत्याग्रह झाला 1927 साली, 20 मार्च 1927ला. प्राण्यांना, गुराढोरांना पिण्याचं पाणी मिळत होतं, माणसाला मिळत नव्हतं. ते माझ्या बाबासाहेबांनी खुलं केलं आणि आज हा समाज त्याच्यासाठी दर्शनासाठी इथे येतो. काय सांगाल? हा खरंच म्हणजे भरूनच येण्यासारखी घटना आहे. पण आजची जी पिढी आहे, आपण हा आजचा दिवस जो आहे, बाबासाहेबांनी सांगितलं की आम्ही माणूस म्हणून आमची माणुसकी दाखवण्यासाठी या ठिकाणी बाबासाहेबांनी संघर्ष केला आणि हा पाण्यासाठी संघर्ष नसून हा माणूस म्हणून आमचा हक्क मिळवण्यासाठी, आम्हीही माणसं आहोत हे दाखवण्यासाठी होता. आणि त्याच्यानंतर समानतेचं ब्रिज पेरलं गेलं. आज या सत्याग्रहाला 100 वर्ष झाले. खरंच सगळीकडे समानता पाहायला मिळते का? समानता नाही. तरुण वर्ग जो आहे तो समानतेच्या दिशेने आहे, पण जुनी पिढी जी आहे, जुने लोक जे आहेत ते अजून काही नाही समानतेच्या दृष्टीने. पण जी शिकली सवरलेली सुशिक्षित जो समाज आहे तो निश्चित समानतेच्या दिशेने वाटचाल करतो. म्हणजे आपण अजूनही काही खेडेगावा ठिकाणी पाहतो की पाण्यासाठी अत्याचार होतात. मस्जिदमध्ये पाणी पिलं म्हणून लहान मुलांना मारलं जातं आहे. त्यानंतर पाण्याला हात लावला, मंदिरात गेलं म्हणून देखील दिंड काढली जाते नग्न. असे अनेक प्रकार घडताना आपण पाहतोय. मग ही जी समानता आहे बाबासाहेबांनी दिलेली, ही समता पेरण्यासाठी काय आपण केलं पाहिजे आणि पुढच्या पिढीने काय बोध घेतला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? पुढच्या पिढीला जो बाबासाहेबांनी केलेलं कार्य आहे ते त्यांना समजलं पाहिजे. त्यांनी स्वतः अशा स्थळांना भेटी दिल्या पाहिजे की त्याच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळेल आणि आपल्याला त्याच्यापासून ज्ञान मिळेल. की ज्या ज्या ठिकाणी असे बुक स्टॉल लागतात ती पुस्तक घेऊन वाचली पाहिजेत. नुसतंच भेटी देऊन फिरून उपयोग नाही. तर बाबासाहेबांनी जे लिखाण केले ते जर आपण वाचलं, आचरणात आणलं तर निश्चितच आपण बाबासाहेबांच्या कार्याला पुढे नेऊ शकतो. नक्कीच आपण पाहतो की बाबासाहेबांच्या कार्याला पुढे न्यायचं असेल तर आपण पाहतो की पुस्तकं देखील वाचले पाहिजे. म्हणजे पुस्तकं वाचून देखील आपल्याला बाबासाहेबांच्या ऐतिहासिक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी काही तरुण वर्ग आहेत. दादा जय भीम. जय भीम. मुंबईवर. बरं, काय नाव तुमचं? कुणाल जाधव. काय वाटतं या ठिकाणी आज आलात? काय मनामध्ये भावना आहेत? नेमकं काय घडलं होतं आज या ठिकाणी? या ठिकाणी आमच्या बाबासाहेबांनी इथे ह्या पाण्याला स्पर्श केलेला आहे 1927 साली 20 मार्च. आणि हे पाणी म्हणजे सगळ्यांसाठी खुले केलेलं आहे. म्हणजे बहुजनांसाठी, सर्व आमच्या बौद्ध समाजासाठी खुले केलेलं आहे पाणी. आम्हाला पाण्याचा अधिकार नव्हता त्यावेळेला. ते पाण्याला त्यांनी स्पर्श केला, ते त्यांनी पाणी उंजळीत घेऊन ते प्याले त्यावेळेला. आणि त्यामुळे हा पाण्याचा अधिकार हा असा एकमेव सत्याग्रह होता जो यापुढे कधीच कोणी केला नाही आणि कधीच कोणी करणार पण नाही. त्यांनी ते पाण्याचा सत्याग्रह त्यांनी केला. या सत्याग्रहातून काय संदेश बाबासाहेबांनी दिला आहे आणि काय नक्की आज बोध घेतला पाहिजे? पहिलं तर प्रथमतः त्यांनी हा सत्याग्रह केला म्हणजे त्यांनी सांगितलं की पाणी हा खरं तर निसर्गाची देणगी आहे, ह्याच्यावर कधीच कोणाचा मालकी हक्क नाही. म्हणून त्यांनी हा पाण्यासाठी सत्याग्रह केला आणि त्यांनी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला सगळ्यांना. आणि सांगितलं की आपण स्वतः स्वाभिमानीने जगा, कोणाच्या च्या खाली राहू नका, हक्काने जगा, स्वतःचं एक आपलं विश्व बनवा. म्हणजे स्वतः मानाने जगा, शिक्षण घेऊन पुढे चालत राहा. अशिक्षित राहिलात तर तिथेच राहाल आणि जर शिक्षण घेतलात तर पुढे चांगलं प्रगती करत राहील. हा संदेश त्यांनी. आपण पाहतोय की शिक्षण घ्या तर पुढे प्रगती करत राहाल. बाबासाहेबांच्या खरं जर पाहिलं तर हीच ती हीच जागा आहे आणि हीच ती महाडची क्रांतीभूमी, हीच ती ऐतिहासिक जागा अशी आहे की ज्या ठिकाणी बाबासाहेब सांगतात की आम्ही या ठिकाणी संघर्ष हा पाण्यासाठी करत नसून हा संघर्ष आम्ही माणसं आहोत हे दाखवण्यासाठी करत आहोत. समतेचं ब्रिज या ठिकाणी पेरलं आणि लाखो भीमानुयायांनी, हजारो भीमानुयायांनी या ठिकाणी ते पाणी चाकलं आणि दाखवून दिलं की समता ही अशी मिळत नसते, समता ही छिनून घ्यावी लागते, समता ही मिळवावी लागते. आणि आज आपण पाहतोय की थेट आपल्यासोबत अनेक भीमानुयायी आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत आणि आपण पाहतोय की आजचा संघर्ष हा संघर्ष खरंच ऐतिहासिक संघर्ष असल्याने अनेक घटनाक्रम जे आहेत ह्या संघर्षामध्ये लपलेले आहेत. अनेक ह्या ठिकाणी झालेल्या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या घटना या ठिकाणी लपलेल्या आहेत. दादा जय भीम. जय भीम. काय नाव आपलं? दीपक काकडे. कुठून आलात? करमाळा, सोलापूर. काय वाटतं आज तुम्ही या ठिकाणी आलात, काय नेमकं घडलं होतं या ठिकाणी? या ठिकाणी 20 मार्च 1997ला 27ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी जो सत्याग्रह केला होता, काय की त्या सत्याग्रहामुळे आज जी प्रेरणा मिळते ही प्रेरणा पुढं जीवन जगायला खूपच म्हणजे प्रेरणादायी आहे. काय सांगाल की तुम्ही जसं म्हटलं की प्रेरणा
जीवनदायी आहे. नेमकं बाबासाहेब त्यावेळेस काही एक संदेश देतात, समतेचा संदेश देतात. आम्ही माणूस आहोत, माणसं आहोत हे दाखवण्यासाठी हा संघर्ष झाला म्हणून सांगतात. मग मला तुम्ही सांगा, आता तुम्ही सोलापूर जिल्ह्यातून आलात, सोलापूरमध्ये देखील काही घटनाक्रम मागच्या 3-4 वर्षामध्ये घडलेले आहेत. पाहण्यासाठीच देखील त्या ठिकाणी लहान मुलांना मारहाण झालेली आहे. काय सांगाल, आज देखील 100 वर्षानंतर देखील समता पाहायला मिळते का? नाही आहे, अजूनही समता पाहायला मिळत नाही. समतेची गरज आहे. आजही जे की नावही घ्यायला आम्हाला नको वाटतं की अशी RSS प्रणित जी काही संघटना आहेत यांनी अजूनही गुलामगिरीकडे म्हणजे सध्या वाटचाल चालू आहे. यातून जे की रिपब्लिकनचे नेते मंडळे आहेत यांनी खरंच या गुलामगिरीकडे हा जो प्रवाह जात आहे किंवा जे नेते मंडळी जात आहेत यातून या ठिकाणी येऊन एक बोध घेऊन की बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं आहे, जे की समतेसाठी जी लढाई केलेली होती ती समता प्रस्थापित करण्यासाठी यांनी प्रयत्न केले पाहिजेत असं आम्हाला वाटतं. काय सांगाल की आता तुम्ही देखील युवा आहात, अनेक युवा वर्ग आहे हा आपल्या आंबेडकरी चळवळीपासून दूर जाताना आपल्याला दिसतो, पाठ फिरवताना दिसतो. त्यांना आंबेडकर चळवळीचा गंध म्हणा किंवा काही म्हणा, विहारात देखील आपण पाहिलं तर वयस्कर लोकच विहारामध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळतात. जयंतीचा कार्यक्रम असेल, कमिटी असेल, वयस्कर लोकच पाहायला मिळतात. फक्त कुठं DJचे सिस्टीम असेल तर त्या ठिकाणी युवा वर्ग पाहायला मिळतो. काय ह्या युवांना आज चळवळीकडं आकर्षित करण्यासाठी किंवा चळवळीत येऊन समतेच्या मार्गाने, सामाजिक सबलीकरणाच्या मार्गाने पुढे नेण्यासाठी काय करता येईल? या पवित्र भूमीत मी एकच गोष्ट सांगू इच्छितो नवयुवकांना की बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा बाबासाहेब डोक्यात घ्यावेत, वाचावे आणि त्यातूनच आपली प्रगती आहे. एवढंच आजच्या युवा पिढीला मी सांगू इच्छितो. नक्कीच आपण बघतोय की बाबासाहेब वाचावे, वाचल्यानंतर बाबासाहेब वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यासात्मक आपल्याला समजतात. अनेकांशी आपण संवाद साधतोय. संवाद साधताना आपण पाहतोय की या ठिकाणी उन्हाची ताप जरी असली तरी या ठिकाणी काही भीमानवी आहेत. दादा जय भीम. जय भीम. काय नाव आपलं? माझं नाव बाळू भीमराव गवई. मी बुलढाणा जिल्हा इथून आलेलो आहे, मोताळा तालुक्यातून. हां. काय वाटतं आज तुम्ही या ठिकाणी आलात, नेमकं काय घडलं होतं या ठिकाणी? आजला या ठिकाणी देशामध्ये आणि जगामध्ये म्हणजे पाण्यासाठी पहिला संघर्ष झाला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. तर या ठिकाणी या चौदार तड्याचा या ठिकाणी बघतो मारण्यात आलं, जोडण्यात आलं, जागा देण्यात नाही आली. परंतु एक मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांची जागा देऊन या लढ्यासाठी योगदान दिलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठा संघर्ष केला. हा संघर्ष केल्यानंतरसुद्धा न्यायालयीन संघर्ष बाबासाहेबांना करावा लागला इथला. म्हणजे न्यायालयीन संघर्षसुद्धा आणि तो नक्कीच म्हणजे बाबासाहेबाचा संघर्ष मानवी मूल्यासाठी होता, मानवांसाठी होता. तर बाबासाहेबांचा हा लढा, न्यायालयीन लढासुद्धा बाबासाहेब जिंकले आणि त्याच माध्यमातून बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून इथल्या या भारतातील लोकांना जगण्याचा, राहण्याचा, पाणी पिण्याचा जो अधिकार आहे, सार्वजनिक तळे खुले या देशातील ज्या ठिकाणी अस्पृश्य लोकांना म्हणजे पाणी पिण्यासाठी देत नव्हते ते संपूर्ण या भारतातली विहिरी असतील, तळे असतील, हे सर्व खुले केले बाबासाहेबांनी तिथे. आपण पाहतोय की बाबासाहेबांनी ह्या विहिरी सर्वांसाठी खुल्या केल्या. पाणी पिण्यासाठी कोणाला मुभा दिली जात नव्हते. अस्पृश्यता इतकी गाजलेली होती की त्या अस्पृश्यतेमुळं पाणी पिण्यासाठी देखील संघर्ष करावा लागतो. आणि मानवी मूल्यांना जर पाहिलं आपण तर संविधानिक तत्वामध्ये जर आपण पाहिलं तर आज देखील बाबासाहेबांनी जी समता सांगितली ह्या समतेप्रमाणे अनेक लोक या ठिकाणी आहेत की ज्या ठिकाणी अस्पृश्यता आज देखील पाळताना आपल्याला दिसतात. अनेक आपले भीमानवी देखील आपल्यासोबत आहेत. ताई जय भीम. जय भीम. कुठून आलात? सानेगाव. काय नाव आहे? कीर्ती भारत वाघमारे. काय वाटते आज या ठिकाणी आल्यानंतर काय नेमकं घडलं होतं? बाबासाहेबांचा दुःखाचा दिवस. आपण पाहतो की अनेक भीमानवी आपल्यासोबत आहेत की निळी टोपी घालताना आपल्याला अनेक भीमानवी कमी दिसतात आणि आज आपल्यासोबत आहेत. दादा काय सांगाल, काय नाव आहे तुमचं? श्रीकांत बाबुराव सावळे, भारतीय बुद्ध महासभा दौंड शहर अध्यक्ष. अच्छा, दौंड शहर अध्यक्ष. दादा तुम्ही आता भारतीय बुद्ध महासभेत काम करताय, म्हणजे चळवळीत काम करताय. काय सांगाल नेमकं काय घडलं होतं आजच्या दिवशी या ठिकाणी? इथं आपल्याला पाण्याची सोय नव्हती, पाणी पिऊ देत नव्हते, गुराढोरांना पाणी द्यायचे ते आझाद करून आपलं बाबासाहेबांनी करून दिलेलं आहे. त्याची जाणीव अजून काही लोकांना बरेच नाही आहे. काही लोकांना जाणीव आहे ते इथं तानात थांबून सर्वांना हे करतात, ते म्हणजे तवळदाराचे पाणी घेण्याचा प्रयत्न करतात, बाबासाहेबांचे दर्शन घेण्याचे प्रयत्न करतात. अच्छा, मग बाबासाहेबांनी हा संघर्ष जेव्हा केला पाण्यासाठी आपण म्हणतो, पण संघर्षाची ज्यावेळेस वेळ आली या ठिकाणी, ज्यावेळेस संघर्ष करण्यासाठी जमाव जमला, आंदोलन जमलं,
आणि पाण्याला बाबासाहेब स्पर्श करणार तत्पूर्वी बाबासाहेब काही वाक्य उद्गारतात. काय होतं ते? ज्या शिक्षण सवरलेल्या लोकांनी मला धोका दिला आहे. दादा, बाबासाहेब आजही सांगतात ते जे बाबासाहेबांचे स्तूप आहे, जे मूर्ती आहे, त्या मूर्तीच्या खाली देखील लिहिलेलं आहे, ते तुम्ही वाचाल असं मी अपेक्षा करतो. बाबासाहेब सांगतात की हा संघर्ष निव्वळ पाण्यासाठी न समतेसाठी आहे. हा संघर्ष पाण्यासाठी नसून समतेसाठी करीत आहे, असं त्यावेळेला बाबासाहेबांचे उद्गार होते. दादा, काय नाव आपलं, कुठून आलं तुम्ही? कांत शिंदे, दौंड. अच्छा, तुम्ही सर्व दौंडमधून आहात. अच्छा, मग मला एक सांगा की बाबासाहेबांनी सांगितलं की हा समतेसाठी संघर्ष आहे. मग 20 मार्च 1927 नंतर हा 20 मार्च दिवस आपण काय म्हणून साजरा करतो? समता दिन म्हणून साजरा करतो. या समता दिनी समता दिनी नेमका कोणता संदेश तुम्हाला आज असं वाटतं की तरुण असतील, आपले आंबेडकरी अनुयायी असतील, यांनी घेतला पाहिजे? आजच्या दिवसाचं औचित्य साधून खरं तर सगळ्या तरुणांनी हा आदर्श नजरेसमोर ठेवून समानतेची वागणूक दिली पाहिजे समाजात. आणि बाबासाहेबांचं जे काम आहे ते जोमाने करणं गरजेचं आहे, की जेणेकरून बाबासाहेबांनी जे वाक्य उच्चारलं होतं की हा समतेचा रथ मी इथपर्यंत आणला आहे, तो किमान पुढं नेता आला नाही तर मागं नेऊ नका. आपण निदान आहे त्या ठिकाणी तरी संघर्ष करून हा समतेचा रथ ठेवला पाहिजे, हे आपलं आद्य कर्तव्य होतं. आणि आपण जर असं केलं तरच खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांचे अनुयायी ठरू शकतो. दादा, आपण समता दिन म्हणतो. आता आपल्यामध्ये अनेक संघटना आहेत, धार्मिक असतील, राजकीय असतील. आपण धार्मिक संघटनेतच घेऊ. धार्मिक संघटनेत आपल्या सर्व अनुयायांसाठी समता आहे का वेगवेगळ्या संघटनेचे वेगवेगळे नियम आहेत? वेगवेगळे नियम आहेत. आणि हे वेगवेगळे नियम जोपर्यंत आपण पाळत राहू तोपर्यंत आपण कधीच बाबासाहेबांच्या तत्त्वावर चालणार नाही. मग यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? संघटनांनी भारतीय बौद्ध महासभेच्या छत्रछायेखाली येणं गरजेचं आहे. जसं बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत तुम्ही क्रांती करू शकत नाही. आणि जर आपण एकत्र आलो नाही तर आपलं भविष्यसुद्धा अंधकारमय आहे, असं माझं स्पष्ट मत. मग आज 100 वर्ष या सत्याग्रहाला होतात आणि पुढच्या वर्षी 100 वर्ष पूर्ण होतात. काय नेमकं समता दिनी सामाजिक संघटना असतील, धार्मिक संघटना असतील, राजकीय संघटना असतील, कार्यकर्ते असतील, सामाजिक असतील, नेते असतील, ह्या समतेला कशा प्रकारे त्यांनी डोक्यात घ्यावा असं तुम्हाला वाटते? बाबासाहेबांनी जे आपल्याला सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, तर आपण शिकणं गरजेचं आहे. आपण शिकलो, संघटितही झालो आणि संघर्षही करायला लागलो, पण संघर्ष मात्र आपण आपल्याच विरोधात करतो. शत्रूच्या विरोधात आपण संघर्षाला तयार होत नाही शक्यतो. आपण आता खरं वास्तविक पाहता सगळ्यांनी एकत्रित येऊन संघर्ष करणं गरजेचं आहे आणि तो शत्रूच्या विरुद्ध केला पाहिजे. आपला शत्रू कोण आहे हे आपल्याला माहीत आहे सगळ्यांना, आणि सगळ्यांना शत्रू माहीत असतानासुद्धा जर आपण त्याकडे डोळे झाकं करू तर आपण नक्कीच गर्तेत जाणार आहोत. नक्कीच दादा, तुम्ही जे सांगताय ते सत्य आहे, त्याच्यात दुमत नाही. पण मला असं का वाटतं की आज आपण समता दिनी या ठिकाणी आलो, बाबासाहेबांना सलामी देतो, मी वंदन करतो म्हणतो, दर्शन मी म्हणणार नाही, आपण या ठिकाणी वंदन करतो आहे, सलामी देतो आहे. कोणी पुष्पहार अर्पण करून सलामी देतं आहे, कोणी दीप प्रज्वलन करून देतं आहे, कोणी सल्यूट मारून देतं आहे, तर कोणी हात लावून पंचांग प्रणाम करून देतं आहे. मला आजही असं का वाटतं आहे की आज देखील आपण ह्या प्रांगणात देखील पाहिलं किंवा ह्या पूर्ण परिसरामध्ये देखील पाहिलं, आपण जी समता म्हणतो किंवा कुठल्या गोष्टी म्हणतो, हा 100 वर्षानंतर हे जे क्रांतिभूमी आहे ह्याचा विकास आज या मोठ्या भव्य स्वरूपात होणं गरजेचं आहे. शासनाने देखील उशिरा का होईना निधी देखील जाहीर केला आणि आज उद्घाटन देखील झालं. काय सुविधा या ठिकाणी केल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? इथं पार्किंगची सुविधा करणं गरजेचं आहे. इथं येणाऱ्या लोकांसाठी निवासस्थानाची सुविधा करणं गरजेचं आहे. तसंच पिण्याच्या पाण्याचे आणि इतर ज्या शारीरिक सुविधा आहेत त्याच्या संदर्भात इथं सुविधा करणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या सुविधा भविष्यात शासनामार्फत करणं गरजेचं आहे असं मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. अच्छा, आपण पाहतोय की या ठिकाणी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन देखील करण्यात आलं. ह्या सभागृहाचा विस्तार मोठ्या प्रमाणामध्ये
करण्याचं देखील ठरल्यानंतर आपण पाहतो की अनेक गोष्टी घडणार आहेत, अनेक गोष्टी या ठिकाणी केल्या जाणार आहेत. अनेक भीमानवी आपल्यासोबत आहेत. दादा जय भीम. जय भीम. काय नाव आपलं? बाळू शिवाजी वजीर, कुठून आलात? अंधेरी MIDC. MIDC अंधेरी. मग तुम्ही ज्यावेळेस इथं आलात, एवढ्या लांबून ज्यावेळेस इथं आलात, काय मनामध्ये भावना आहेत, काय वाटतं इथं आल्यानंतर? हेच आपले बाबासाहेबांच्या आदर्शातून जे 14 तळ्याला संघर्ष केला त्यांनी, त्यासाठी आज दरवर्षी येतो आम्ही. अच्छा, दरवर्षी काय संदेश या ठिकाणाहून घेऊन जाता? माझं चळवळ जिवंत राहण्यासाठी समर्पक असं त्याग केलं पाहिजे. आणि या त्यागाचं फळ म्हणून आज हे बाबासाहेबांमुळं आज इथं निर्माण झालेलं आहे. त्यावेळेसपासून आतापर्यंत जवळजवळ आम्ही बऱ्याच वेळ. दादा पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव सोपान मादळे. अच्छा, कुठून आलात तुम्ही? मी अंधेरी MIDC. जसं तुम्ही म्हणता की चळवळ जिवंत राहिली पाहिजे, बरोबर. आता तुमचं वय आणि तुमच्याकडे पाहिल्यानंतर असं दिसतं की तुमचा अनुभव देखील खूप मोठा असेल, दांडगा असेल. काय सांगाल की ही चळवळ जिवंत ठेवण्यासाठी? चळवळ जिवंत ठेवण्यासाठी व्यासपीठ सभेचा असतो, व्यासपीठ विचारविनिमयाचा असतो, बरोबर आहे. आणि हे चळवळ उभी करण्याकरता आपणाला तरुण किंवा तरुणी महिला वर्ग यांना प्रेरित होऊन, म्हणजे त्यांनासाठी एक संदेश द्यायला पाहिजे की मरगळ झटकून काढा. अच्छा. आणि ही मरगळ जर झटकून काढला तर यावेळेस तुम्हाला काहीतरी तुमच्या त्या चळवळीचा आणि तुमच्या त्या कार्याचा उपयोग होईल, समाजाकरिता, देशाकरिता. काय बाबा काय सांगाल की बाबासाहेब त्यावेळेस संघर्ष करतात, संघर्ष करताना पाण्याला स्पर्श करण्याआधी बाबासाहेब इथे एक वाक्य करतात, काय नेमकं? हा संघ मी उभा केलेला आहे. त्यात ज्याची ही जी संस्कृती निर्माण, जी काही सुवर्णवादी संस्कृती, याचा नाश करण्याकरिता आपणाला विचारविनिमयातूनच आपल्याला हे धडे घेता द्यायला पाहिजे असं मला. बाबासाहेब त्यावेळेस वाक्य उद्गारतात की हा संघर्ष पाहण्यासाठी नसून आपण माणसं आहोत हे दाखवण्यासाठी देखील हा संघर्ष आहे. आणि त्यामुळे आपण पाहतो की अनेक भीमाने देखील आपण पाहतो की हा संघर्ष करत असताना हा संघर्ष डोक्यात ठेवून हा बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येतात. ताई तुमचं नाव सांगा पहिलं. माझं नाव दुर्गा देवीदास तायडे. हो, मी क्रांतीनगर शिवनीमध्ये राहतो. पहिले अकोला टिटवा पिंजर इथे राहायचो. आता मी या आपल्या अकोला शिवनीमध्ये राहतो. अच्छा, काय वाटतं या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला? लयच आनंद. बाबासाहेबांना लयच कमाई करून ठेवली असं वाटतं. काय करावं काय नाही, लयच बाबासाहेबांना आम्हाला लयच हे केलं. हे पुढच्या पिढीला देण्यासाठी, पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी काय केलं पाहिजे? बापा लयच बाबासाहेबांनी करून ठेवलं ना, पुढच्या पिढीसाठी करून ठेवलं ना साहेब. सगळंच करून ठेवलं बाबासाहेबांना. एक गीत म्हणू का? म्हणा. कुणामुळे झालं तुमच्या जीवनाचं सोनं, कुणामुळे झालं तुमच्या जीवनाचं सोनं, लेक जाऊ नको विसरू ना, लेक जाऊ नको विसरू ना. ए पोरा, ए पोरा, तू साहेब झालास मोठा, बाबासाहेबाच्या पुण्याईनं. तू साहेब झालास मोठा, बाबासाहेबाच्या पुण्याईनं. गाव कुसाबाईर होती कुडाची झोपडी, गावामध्ये अलिशान बांधली तू माळी. गाव कोसाबाहेर होती कुडाची झोपडी, गावामध्ये अलिशान बांधली तू माळी. नव्हती नशिबात तुझ्या साधी बैलगाडी, आज तुझ्याकडे आली 4 चाकी गाडी, आज तुझ्याकडे आली 4 चाकी गाडी. गावामध्ये शान तुझी तुझा मानपान, गावामध्ये शान तुझी तुझा मानपान. दिलं वैभव हे मिळवून, दिलं वैभव हे मिळवून. ए पोरा, ए पोरा, तू साहेब झालास मोठा, बाबासाहेबाच्या पुण्याईनं. तू साहेब झालास मोठा, बाबासाहेबाच्या पुण्याईनं. माई भीमाई जादू तू न केली, लाखामध्ये लेख दिला भीमाच्या रूपानी. माई भीमाई जादू तू न केली, लाखामध्ये
लाखामध्ये लेक दिला भीमाच्या रूपानी, या भारताची शान कशी राखली भीमानं, या भारताची शान कशी राखली भीमानं. लिहून सुंदर आहे संविधान, लिहून सुंदर आहे संविधान. ए पोरा, ए पोरा, तू साहेब झालास मोठा बाबासाहेबाच्या पुण्याईनं, तू साहेब झालास मोठा बाबासाहेबाच्या पुण्याईनं. दाई दिशा गातो बापा तुझे गुणगान, ओटावर आलं गोड बोले आसमान. दाई दिशा गातो बापा तुझे गुणगान, ओटावर आलं गोड बोले आसमान. माई नक्कीच माई जादू तू न केली, लाखामध्ये लेक दिला भीमाच्या रूपानी, या भारताची शान कशी राखली भीमानं. लिहून सुंदर आहे संविधान. ए पोरा, ए पोरा, तू साहेब झालास मोठा बाबासाहेबाच्या पुण्याईनं, तू साहेब झालास मोठा बाबासाहेबाच्या पुण्याईनं. भीम स्वप्नाची कशी दाळाधुनी झाली, जय भीमवाल्यावर खरी वेळ आली. भीम स्वप्नाची दाळाधुनी झाली, जय भीमवाल्यावर खरी वेळ आली. अरे थोडासा वेळ दे रे समाजाच्या गमी, समाजाचा गाळा केला तुझ्या रे हवाली, समाजाचा गाळा केला तुझ्या रे हवाली. बसतोय हपिसात मोठ्या दिमाखानं, बसतोय हपिसात मोठ्या दिमाखानं. टाय सुट बुट कोट घालून, टाय सुट बुट कोट घालून. ए पोरा, ए पोरा, तू साहेब झालास मोठा बाबासाहेबाच्या पुण्याईनं, तू साहेब झालास मोठा बाबासाहेबाच्या पुण्याईनं. कुणामुळे झालं तुझ्या जीवनाचं सोनं, कुणामुळे झालं तुमच्या जीवनाचं सोनं. लेका जाऊ नको विसरून, लेका जाऊ नको विसरून. ए पोरा, ए पोरा, तू साहेब झालास मोठा बाबासाहेबाच्या पुण्याईनं. जय भीम, जय भीम, जय भीम. खरंच ह्या माऊलीकडे पाहिलं की समता सैनिक दलाचा ड्रेस कोड अंगात दिसतोय. आणि हे स्पिरिट जे आहे, हे फक्त स्पिरिट नसून ही ताकद, ही शक्ती, हे केंद्र, हे फक्त एकच आवाज आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज या वयामध्ये हे समता सैनिक दलाचं काम करतात. असे अनेक तरुण आहेत ज्यांनी समता सैनिक दलामध्ये सहभाग घेतला पाहिजे, हा समता सैनिक दल वाढवला पाहिजे. त्यामुळे ह्या माऊलीला सल्यूट टोकतो. आणि आपण पाहतोय की पुढील देखील आपले भीमानू आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. संवाद साधत असताना आपण बघतोय की या ठिकाणी अनेक भीमानू आपले या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी, सलामी देण्यासाठी आलेले आहेत. दादा, नाव काय तुमचं? माझं नाव प्रकाश एटम, गोटखिंडी, वाळवा तालुका, जिल्हा सांगली. अच्छा, काय वाटतं या ठिकाणी आल्यानंतर, काय भावना आहेत आज तुमच्या मनामध्ये? खरं तर तो पूर्वीचा काळ जर आठवला तर अत्यंत आजच्या काळामध्ये जमीन आसमानाचा बदल. जर बाबासाहेबांनी जर पूर्वी जर असा विचार केला नसता तर आज या ठिकाणी आम्हाला येता आलं नसतं. बाबासाहेबांच्या पुण्याईमुळं आज या ठिकाणी हा भव्य आणि दिव्य असा समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि बाबासाहेबांनी हे केल्यामुळं अनेक लोकांचे मार्ग चांगल्या पद्धतीनं मार्गी लागले. आमच्यासारखे जे युवक आहेत ते युवक याने प्रोत्साहनानं या ठिकाणी बाबासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येतात. नेमका या ठिकाणी जो संघर्ष झाला होता त्या संघर्षाची आठवण कशी करता येईल? आता हा संघर्ष पाहायला गेलं तर बाबासाहेबांनी फार मोठ्या अट्टातटीच्या ह्याच्यामध्ये बाबासाहेब या ठिकाणी आले आणि जो मोठा प्रश्न होता तो प्रश्न सोडवण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. अच्छा, काय सांगाल बाबासाहेबांनी हा संघर्ष जेव्हा केला, हा संघर्ष केवळ पाण्यासाठी होता का बाबासाहेबांना अजून काही सांगायचं होतं? नाही, हा संग्रह फक्त ह्याच्यासाठी होता की सत्यासाठी होता. त्यासाठी बाबासाहेबांनी एवढे सगळे प्रयत्न केले. नक्कीच आपण पाहतोय की बाबासाहेबांनी ज्यावेळेस संघर्ष केला त्यावेळेस वाक्य उद्गारतात, हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून
आम्हीही माणसं आहोत हे दाखवण्यासाठी या सांगण्यासाठी आहे. आपण पाहतो की अनेक विमानं देखील आपल्यासोबत आहेत. दादा काय नाव तुमचं? गणपतराव साधू गायकवाड. अच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती वेल्हे तालुका. वेल्हे तालुका पुण्या. बघा, पुण्यामधून वेल्हे तालुक्यातून तुम्ही आलात या ठिकाणी. वेल्हे तालुक्यातील अनेक जे विमानवे आहेत हे कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतात सगळ्या ठिकाणी, बरोबर. काय सांगाल तुम्ही आजच्या भूमीत आहात, वय तुमचं पाहिलं तर अनेक अनुभव तुम्ही घेतलेत हा संघर्षाचा. अच्छा. किती वर्षापासून तुम्ही इथे? पुतळ्याचं स्मारक 1987 पासून केलं. बाबासाहेबांचा पुतळा उभा आहे. अच्छा. आज या सत्याग्रहाला 99 वर्ष झाल्यात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समान कायदा लागू करावा. नुसता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडून असं नाही, जनावरं पाणी पितात पण माणसाला इथं पाणी पिण्याची सोय झाली पाहिजे. इतका मोठा सत्याग्रह बाबासाहेबांनी. आम्ही देखील तुमच्यासारखे माणसं होते, बाबासाहेबांनी तेव्हा दाखवून दिलं. हो हो हो. आपल्याला का अधिकार नाही पाणी पिण्याचा? जनावराला आहे आणि माणसाला का नाही? काय सांगा तुम्ही ज्यावेळेस इथं येत आहे, आज कोणत्या मनामध्ये अशा काय भावना आहेत? कारण तुम्ही एवढ्या उन्हात एवढ्या वयाचं पूर्ण झाल्यानंतर देखील या ठिकाणी आला. जे बाबासाहेबांनी आपल्याकरता केले ते उपकार आपले ज्यांनी कधी भेटणार नाहीत. कमीत कमी आपण इथे येऊन दर्शन घ्यावं एवढंच समाधान वाटतं. बाकी म्हणजे आजही तो समतेचा दिवस, आपण यादगार आठवणीसाठी आपण ती आठवण पुन्हा एकदा ताजी करण्यासाठी आपण या ठिकाणी येत आहोत. हो येतोय ना. आता पुढच्या वर्षी जर 100 होईल सगळेच येणार. मग काय मला एक सांगा, आता तुम्हाला ह्या लॉर्ड बुद्ध टीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण भारत पाहतोय. हो. संपूर्ण भारतामध्ये तुम्ही आज थेट दिसताय, लाईव्ह दिसताय. बरोबर. काय सांगाल आजच्या पिढीने ही समता कशी अंगीकारली पाहिजे? बाबासाहेबांनी जी समता दिली आज त्याला 100 वर्ष पूर्ण होतात. 100 वर्ष चालू झालं तरी देखील काही भागामध्ये समता पाहायला मिळत नाही. काय सांगाल? तरुण मंडळींचं हा दोष आहे. पुढच्या दृष्टीने जर पाहिलं तर फार घातक होणार आहे. आताच तरुण मंडळींनी जर जागृती केली आणि आचार विचारात आणले तरच कुठंतरी जग टिकल, नाही तर टिकणार नाही. हे अनेक लढाया होतील, युद्ध होईल, परंतु बौद्ध धम्माशिवाय जगाला गत्यंतर नाही. सत्याचा मार्ग हा बौद्ध धम्म आहे आणि त्याच्यातून सगळ्या इतर मंडळींनी पण तो घेतला पाहिजे. पण काही मंडळी तिकडे अजून वळत नाहीत. आपली सुद्धा तरुण मंडळी लक्षात घेत नाहीत. म्हणजे 27ला बाबासाहेबांनी इथं समता सांगितली, दाखवून दिला आम्ही माणसं आहोत, आणि 56ला त्याच समतेचा धम्म स्वीकारतात. म्हणजे आपण बुद्धाकडे जोपर्यंत वळत नाही तोपर्यंत आपली प्रगती होत नाही. आता मला एक सांगा, का अनेक ठिकाणी तुम्ही आता इतक्या वर्षापासून आहात, अनेक ठिकाणी फिरला असाल, अनेक ठिकाणी विहार आहेत, दरवाजे बंद आहेत, एकटाच बुद्ध आतमध्ये जागा आहे, बसलाय. मग कशा पद्धतीने आपण म्हणून तरुण पिढीने हे आचरणात आणलं पाहिजे. जर इथं बुद्धविहार असेल आणि त्याला कडी लावून ठेवायची ना आपण कोणी नाही, ते बरोबर नाही. बाहेरचे लोक येतील पण ते तुले लोक कोणी हजर नाहीत, असं होईल. आज या ठिकाणी एवढा समुदाय आला आहे, दिल्लीपासून लोक आलेले या ठिकाणी. काहीतरी घडवलेली आहे बाबासाहेबांनी, ते अंगीकृत आपण केलं पाहिजे तरुण मंडळींनी. आमचं वय झालं आता, पण हे तरुणांचं काम आहे. बघा, आता तुम्ही तुमचं मन मोठं आहे, तुम्ही म्हणता आमचं वय झालं, तरुणांनी हे केलं पाहिजे. पण काही असं दिसतोय की तरुणांमध्ये आणि वयस्कर लोकांमध्ये काही ठिकाणी वाद दिसतात, एकत्र यायलाच तयार नाहीत. हे तो मग ते बरोबर नाही, तो हप्पा नाही, ते नाही चालणार कुठंही नाही ना. तरुणांनी थोडा समाधानी घेतलं पाहिजे. आणि मी मोठा पुढारी आहे हे मी सुद्धा म्हणत नाही, मानलं पाहिजे. मला लई माहिती आहे, मी तुमच्या अगोदरचं आहे, मी ज्येष्ठ आहे, असं धरून नाही चालणार. तरुणांना कसं जवळ करायचं आणि त्यांना मार्गदर्शन कसं करायचं हे आपण तरुण मंडळींनी शिकवलं पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांनी. असं आहे. मग काय सांगाल आता ह्या तुमच्या अनुयायांना, अभिमानुयांना? हे बाबासाहेबांना मानणारा वर्ग आहे, पण बाबासाहेबांना अच्छा बाबासाहेबांचे विचार, आचार, धम्मांनी दिलेले विचार हे जर आपण अंगीकृत केले नाहीत तर समाजाला पुढं चांगली दिशा मिळणार नाही. वाईट आहे हे सगळं जर टिकेल शेवटपर्यंत, बौद्ध धम्म टिकेल, ह्या युद्धाबिद्धामध्ये काही होणार नाही, हे अशीच जाणार आहेत. परंतु धम्म हा महामानवाने दिलेला धम्म हा शेवटपर्यंत टिकणार आणि बुद्धाशिवाय गत्यंतर जगामध्ये नाही. शांतता, समाधान जर करायचं असेल तरच बौद्ध धम्माचं या ठिकाणी टिकून राहतं. आपण पाहतोय की हा समतेचा संघर्ष देखील पाहिला आपण, तरी आपण बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आपण
अनेक ठिकाणी पाहतो आहे की बाबासाहेबांचा हा जो संघर्ष आहे हा समानतेचा संदेश हा सर्व ताजा करण्यासाठी, हे प्रेरणा घेण्यासाठी आणि इथं आल्यानंतर एक वेगळं स्पिरिट, एक वेगळीच ऊर्जा ह्याच्यातून मिळते आणि ही मिळवण्यासाठी या ठिकाणी सर्व भीमान्वये ह्या चवदार तळ्याला भेट देतात, बाबासाहेबांना अभिवादन करतात. आपण असंच पुढील देखील भीमान्वयांशी संवाद साधणार आहोत. मी तुम्हाला वारंवार सांगतो की हा संघर्ष महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह हा नुसता सत्याग्रह नाही, ही समतेची, ही स्वातंत्र्याची, ही सामाजिक सबलीकरणाची एक चाहूल आहे जी आज पाण्यासारखी आपल्या सर्वांमध्ये वाहत आहे. आणि आपण पाहतोय की अनेक महिला देखील आहेत ज्या आपल्याशी बोलण्यासाठी उत्सुक आहेत. ताई जय भीम. जय भीम दादा. काय नाव आपलं? माझं नाव रश्मी राजेंद्र कासारे. मी खेडमधून आलेले आहे, रत्नागिरी खेड. काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी आलात, नेमका काय घडलं होतं या ठिकाणी? ह्या ठिकाणी म्हणजे ज्या वेळेला प्राण्यांना, पशूंना त्यांनाही पिण्याचा अधिकार होता पण मनुष्याला नव्हता. ह्या नरक यातनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बाहेर काढलेला आहे आणि तो हा संदेश आहे. पाण्याचा सत्याग्रह म्हणजे ह्याच्या पाठची जी पार्श्वभूमी आहे ते स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ह्याच्यावर आधारित आहे. आणि ह्याच्यामुळे आता आम्ही बघतो आहे की आमचे जे जुने जाणते आहेत, आमचे सासू सासरे आहेत, आमचे आईवडील आहेत, त्यांनी खूप पाण्यासाठी संघर्ष केलेला आहे आणि ते आम्हाला सांगताना फार म्हणजे वाटतं. आत्ताही तीच काही ठिकाणी परिस्थिती आहे. तर असं वाटतं की मागच्या जी लोकं होती, जुनी जाणती लोकं होती, त्यांना तर किती हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. पण आता बाबासाहेबांनी जे 14 तळ्याचा सत्याग्रह केला तर आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलेला आहे. तर त्यासाठी आम्ही आज खेडमधून म्हणजे प्रत्येक वर्षी आम्ही येतो आणि ह्यावेळी ठरवलं की आम्ही सर्व महिलांनी आज जायचं, कारण प्रत्येक वर्षी जे आपापल्या परीने जातात, पण ह्यावेळी 100 वर्ष पूर्ण होत आहे सत्याग्रहाला. तर आम्ही सगळीजण खेडमधून आलेलो आहोत आणि छान वाटत आहे इथे आल्यानंतर. सगळ्या म्हणजे जी बुद्ध धर्माची जी तत्त्व आहे की ही मैत्री प्रस्थापित इतर भागातून, विदर्भातून, नागपूरमधून, मराठवाड्यातून सगळी लोकं येतात. ते एक असं मैत्रीचं प्रस्थापित जे जाळं निर्माण केलेलं आहे हे बाबासाहेबांनी आपल्याला हे दिलेलं आहे. तर त्यांचं महान असं धोरण जे आहे हे आज म्हणजे पूर्णत्वास येत आहे असं आम्हाला वाटत आहे. बाबासाहेब त्यावेळेस सामाजिक सबलीकरण आणि समता प्रस्थापित करतात किंवा दाखवतात आणि संघर्ष केल्यानंतर दाखवतात की नुसतं पाण्याला आम्ही स्पर्श करत नाहोत तर आम्ही देखील माणसं आहोत, हे बाबासाहेब त्यावेळेस सांगतात आणि मग पाण्याला स्पर्श करतात. सध्याच्या घडीला आपण माणसं म्हणून ज्यावेळेस जगत आहोत, अनेक ठिकाणी असं वाटतं का की तुम्हाला समता प्रस्थापित आहे? परिपूर्ण असं म्हणता येत नाही आहे, काही प्रमाणात आहे. त्याचं कारण असं आहे की जे धम्मतत्व आहे, जे आचरण आहे, जे आचरण करत नाही लोक, त्या ह्या गोष्टीशी म्हणजे लांब आहेत. आणि जे खरंच आचरणाला जे प्राधान्य देत आहे, जे बुद्धाचं तत्त्व स्वतः अंगी स्वीकारत आहे, नुसतं बोलून नव्हे तर ते आपल्या प्रत्येक कृतीशी प्रॅक्टिकली ते जगतात आहे. तर ह्या गोष्टी त्यांना कळतात आहेत की ठीक आहे, आता ह्या जगभरामध्ये काही गोष्टी होतात आहेत, आढळतात आहेत, पण तिथे आम्ही दुर्लक्ष करतो का? कारण तिथे आपल्याला भांडण करायचं नाही, वैमनस्यक आपल्याला तिथे सह्य करायचं नाही, तर मैत्रिणी त्यांना आपण जिंकायचं आहे. असं काही ठिकाणी म्हणजे दिसत आहे, म्हणजे प्रमाण कमी आलेलं आहे. म्हणजे अस्पृश्यता अजूनही पाळली जाते. हां, काही ठिकाणी जाते पाळली. म्हणजे आपण पाहतो की पुण्यामध्ये देखील आपण पाहिलं की मराठा समाजाची महिला एका ब्राह्मण समाजाच्या घरामध्ये पितृपक्षामध्ये तिला काय असेल तर मासिक पाळीमध्ये ती स्वयंपाक करू शकत नाही म्हणून तिला देखील घराबाहेर काढले गेलं, तिच्यावर देखील अन्याय केलं. अनेक ठिकाणी आपल्या खेडमध्ये देखील आपण काही वर्षापूर्वी पाहतो की पाण्यासाठी गेले लहान पोरांना मारलं गेलं होतं. अनेक ठिकाणी आपण पाहतो की मस्जिदमध्ये लहान पोरं पाणी पिले म्हणून त्या मस्जिदमध्ये देखील मारलं जात आहे. म्हणजे असे अनेक घटनाक्रम जे आहेत ह्या वेगवेगळ्या ठिकाणचे घडलेले आपण पाहतो आहे आणि त्या बातम्यांमध्ये, माध्यमांमध्ये देखील आपण चित्रीकरण त्याचं पाहिलं आहे. मला सांगा की हे सगळं घडत असताना आपल्याला सामाजिक समता प्रस्थापित करायची, कारण बाबासाहेबांनी हा जो रथ दिला आहे आपल्याला हा पुढं घेऊन जायचा आहे. हा समतेचा रथ आपल्याला पुढं नेता अनेक अडचणी आपल्याला येणार आहेत. पण ही समता प्रस्थापित करण्यासाठी ह्या लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून महिलांना असेल किंवा भीमान्वयांना असेल, कारण हा लॉर्ड बुद्धा टी व्ही तुम्हाला पूर्ण जगामध्ये दाखवतो, हा पूर्ण जग तुम्हाला पाहतो, हे थेट प्रक्षेपणामध्ये पाहतो आहे. काय संदेश असेल तुमचा?
संदेश असा असेल की आता सांगायला मला फार आवडेल. मी एक त्रिरत्न बौद्ध महासंघ हे जी जागतिक संघटना आहे तिथे मी धम्ममित्र म्हणून आहे. आम्ही महिला ज्या आहेत आमच्या भगिनी आहेत हे कार्यरत करत आहोत आणि त्या धम्मप्रचार आणि प्रसाराचं आम्ही काम करत आहोत आमच्या जेवढ्या परीने. कारण हे एक संधी आहे. प्रचार प्रसार माध्यम जे आहे बौद्ध धर्माचं जे प्रचार माध्यम आहे ते मैत्रीचं एक जाळं प्रस्थापित करत आहे आणि त्या प्रयत्नात आम्ही आहोत. असं आहे. काही ठिकाणी आमच्या जे अध्यक्ष आहेत खेड तालुका महिला अध्यक्षा स्वाती जाधव आहेत त्या छान अशा प्रकारे म्हणजे उपक्रम राबवत आहे. आम्हा सर्व महिलांना घेऊन तालुक्यावरती कार्यक्रम करत आहेत. आमच्या गावामध्ये खेडमध्ये एकूण 128 गावं आहेत. त्या 128 गावामधल्या महिला त्या कार्यक्रमाला येतात. कार्यक्रमाचं जे प्रयोजन आहे नियोजन आहे ते आमच्या अध्यक्षाकरता आम्हा सर्व महिलांना घेऊन म्हणजे हा संदेश म्हणजे स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व. आपण बघतो ना की जास्त महिलांना त्यावेळी जी विषमता होती महिलांनी फक्त चूल आणि मुलं सांभाळायचं पण बाबासाहेबांनी हिंदू संविधानाच्या मार्फत स्त्रियांना आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्याचा आम्ही तो फॉलोअप करत आहोत. तर आमच्या ह्या अध्यक्षा आणि आम्ही सगळ्या भगिनी आम्ही सपोर्ट करत आहोत आणि जे जिथे कार्यक्रम चांगले होत आहेत त्या समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला. सत्याग्रहानंतर आपण पाहतो की या ठिकाणी अजून एक घटना बाबासाहेबांनी घडवली. कोणती घटना ती आहे आणि ती कोणत्या दिवशी घडली कोण सांगेल? 25 डिसेंबर 1927ला. ताई तुमचं नाव? माझं नाव दीप्ती देवदास जाधव. सर्वांना मैत्रीपूर्ण जयंती. मनुस्मृतीचं दहन केलं बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927ला. या दिवशी बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं. मनुस्मृती दहन का बाबासाहेबांना वाटलं की मनुस्मृतीचं दहन केलं पाहिजे? मनुस्मृतीचं दहन याच्यासाठी केलं बाबासाहेब पुस्तकांचे खूप प्रेमी होते पण बाबासाहेबांना मनुस्मृती याच्यासाठी जालावी लागली की त्या मनुस्मृतीमध्ये महिलांना तुच्छतेचं स्थान होतं. महिलांना तर एक माणूस म्हणून तिथे माणुसकी नव्हती तर महिलांना खूप तुच्छतेचं स्थान असल्यामुळे आणि महिलांनाच नव्हे तर इतरही लोकांना तुच्छतेचं स्थान होतं. त्यामुळे तो 25 डिसेंबर आपण कोणता दिवस म्हणतो? कारण आज आपण समता दिन म्हणतो सामाजिक सबलीकरण दिन म्हणतो. 25 डिसेंबरला या ठिकाणी बाबासाहेब मनुस्मृती दहन करतात. ऐतिहासिक धम्मभूमी देवरोड या ठिकाणी नवीन देवदेवता म्हणून बुद्धरूपाची स्थापना करतात. मग नक्की आपण कोणता दिवस 25 डिसेंबरला मानतो? मनुस्मृती दहन. मनुस्मृती दहन कोण सांगणार कोणता दिवस मनवतो आपण? मनुस्मृती दहन दिन हा आपण बोलतो पण त्या दिवशी आपण स्त्रीमुक्ती दिन साजरा करतो. कारण त्या मनुस्मृती दहनामुळे तुमच्यासारख्या स्त्रियांना माझी आई असेल बहीण असेल किंवा इतर कोणी असेल ह्या सर्वांना स्त्री म्हणून जगण्याचा जो अधिकार आहे तो मिळवण्यासाठी या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन केलं गेलं. आणि याच बाबासाहेबांनी स्वतःच्या हाताने मनुस्मृतीचं दहन नाही केलं. तर येथील काही वर्णव्यवस्था मानणारे लोक होते त्याच्यातले काही मंडळी होती जे बाबासाहेबांसमेत काम करत होते त्यांना समता मान्य होती. त्यांच्या हातून मनुस्मृती दहन करण्याचा ठराव झाला आणि एक एक पान वाचून त्या मनुस्मृतीचं दहन करण्यात आलं. त्यामुळे हा स्त्रीमुक्ती दिन जो आहे महिला दिन जो आहे हा आंबेडकरी समुदायामध्ये 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. आणि मी अपेक्षा करेल की सरकार देखील ह्या 25 डिसेंबरला स्त्रीमुक्ती दिन म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करेल. आणि हेच पाहत असताना आपण पाहतो आहे की अनेक मंडळी आहेत आपल्यासोबत संवाद साधणार आहेत. अनेकांशी आपण भीमावाहिनीचे देखील संवाद साधतो आहे. संवाद साधत असताना काही आपण थेट प्रक्षेपणामध्ये ह्या लाईव्हमध्ये आपण लोकांशी जेव्हा संवाद साधतो तेव्हा वेगवेगळ्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या भावना वेगवेगळ्या मनामध्ये सगळ्या गोष्टी येतात. पण मी निश्चित एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की हा संघर्ष पाहण्यासाठी नव्हता तर हा संघर्ष होता आम्हीही माणसं आहोत. माणूस आम्हालाही माणसं जगण्याचा अधिकार आहे. आम्ही माणसं आहोत हे बाबासाहेबांनी त्यावेळेस ठणकावून सांगितलं आणि हा संघर्ष झाला. आणि त्या दिवसापासून समता ही मागून मिळत नाही समता ही मिळवावी लागते. आणि आज देखील 100 वर्ष झाले आज देखील समता मिळवण्यासाठी हा संघर्ष तसाच चालू आहे. अनेक भीमावाहिन्यांशी आपण पुढे देखील संवाद साधणार आहोत. तुर्तास मी या ठिकाणी थोडा विराम घेतो. हे लाईव्ह थेट प्रक्षेपण असेच चालू राहील. मी विकास कडलक कॅमेरामॅन विकाससह जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीव्ही.